नमस्कार मित्रांनो, देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी देशाला आवाहन केलेलं आहे की आपल्याला यापुढे जे काही आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे आणि या युद्धजन्य परिस्थितीमुळे आपल्या देशासाठी आयात करावं लागणारं महत्त्वाचं म्हणजे तेल, त्यामध्ये डिझेल असेल, पेट्रोल असेल, त्यानंतर शेतकऱ्यांसाठी लागणारे रासायनिक खतं असतील, सोनं असेल. सोनं तर 1 वर्षासाठी खरेदीच करू नका असं सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यानंतर तेल वाचवण्याची आपल्याला किती गरज आहे ते सुद्धा सांगितलं आहे की जास्त आपण घराच्या बाहेर म्हणजे वाहनानं फिरू नका. होईल तवर जे काही सार्वजनिक प्रवासी वाहतूक आहे त्याचा उपयोग करा. त्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि ह्या खऱ्याही आहेत. आज जी देशावर परिस्थिती आहे हे समाजालाही कळतं, हे सगळ्याला कळत असतं. मात्र त्यांनी जे काही या वेळेला सांगितलं आहे, मात्र ही वेळ समाजाला न पचणारी आहे. आता ती कशीसं न पचणारी आहे हे तुम्हाला आता समोर टप्प्याटप्प्यानं लक्षात येईल. कारण आपल्या देशातली जनता ही जर पंतप्रधानांनी उद्देशून काही गोष्टी सांगितल्या, मोठ्या व्यक्तींनी सांगितल्या, तर आपल्या इथे एक सामाजिक भान ठेवणारे लोक आहेत आणि त्या सांगितलेल्या गोष्टीचं अनुकरण करणारे आहेत. आणि हे तर देशावरलं आव्हान आहे म्हणून हे स्वीकारतीलही. मात्र हे सगळ्यांना पचेलच असं सांगता येत नाही. कारण याही अगोदर आपण बघितलेलं आहे की कोरोनाच्या काळामध्ये जसं पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं की आपले टाळ्या वाजवा, पराती वाजवा, त्याच्यानंतर घरावर दिवे लावा, जसं आवाहन केलं तशा गोष्टी सर्वांनी पाळल्या. लॉकडाऊन लागलं, लॉकडाऊनमध्ये फिरू नका, त्याही सर्व गोष्टी पाळल्या. मात्र आता जे आवाहन केलेलं आहे की त्यांनी आपण सार्वजनिक वाहतुकीचा हे करा, ऑनलाईन गोष्टी करा, बाहेर देशात जाण्याचं टाळा, सोनं खरेदी करू नका, पेट्रोल कसं वाचवता येईल ते वाचवा. मात्र त्यांनी घोषणा केल्याच्यानंतरच त्यांच्याच सरकारमधील काही मंत्र्यांनी 20-20 गाड्यांचा ताफा फिरवला. म्हणजे पंतप्रधानांनी सांगितलं हे त्यांच्याच पक्षातल्या काही लोकांनी स्वीकारलं का नाही हा प्रश्न आहे. त्यानंतर बऱ्याच साऱ्या अशा राज्य सरकारांनी याबद्दल जागरूकता केली. त्यानंतर त्यांनी म्हणजे सगळ्यांना हे केलं, सांगितलं की या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. आज देशावर काय अडचण आहे. मात्र जे काही आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे ते काही काल परवा सुरू झालेलं नाही, हे सुद्धा आता लोकांना कळायला लागलेलं आहे. कारण लोक बरेच दिवसापासून टी व्ही पाहतात, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. काय घटना घडायल्यात, पाकिस्तानला काय लिटर डिझेल आहे, काय लिटर पेट्रोल आहे, आज सगळ्या गोष्टी तिकडं घडणं आणि लोकांना समजणं ह्या सगळ्या कळायला लागल्यात. मग हे युद्ध कधीपासून चालू आहे हे सुद्धा लोकांना समजतं. आता तुम्हाला सांगतो, अशी परिस्थिती 1990च्या काळामध्ये मधु दंडवते हे अर्थमंत्री होते त्यावेळेससुद्धा आली होती. त्यांना लोकसभेमध्ये तिथं सांगावं लागलं होतं की याची आम्ही पूर्वकल्पना दिलेली आहे. म्हणजे अशी ज्यावेळेस परिस्थिती येते त्याची अगोदर पूर्वकल्पना दिली तर ती लोकांनासुद्धा पचते. समजा एखाद्या लग्नाला भल्या मोठ्या पत्रिका वाटल्यात आणि भली पब्लिक लग्नात बोलली आणि मग तिथं म्हणले आता जेवायची व्यवस्थाच नाही, असं चालेल का? मग तुम्हाला त्या पत्रिकामध्येच लिहावं लागेल की जेवणाची व्यवस्था नाही, तुम्ही फक्त लग्नाला या. म्हणजे लोकही घरून खाऊन पिऊन येतील. तशी परिस्थिती आज ऐन वेळेवर सांगितलेली आहे. म्हणजे याचं कारण काय आहे की ज्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या त्या निवडणुका जिंकणं गरजेचं होतं. मग त्या निवडणुकामध्ये जो वारेमाप पैसा उधळला गेला असेल, डिझेलच्या गाड्या असतील, पेट्रोलच्या गाड्या असतील, विमान प्रवास असतील, प्रचाराच्या सभा असतील, प्रचाराच्या सभेला लोक येत नाहीत म्हणून त्यांना गाड्यामध्ये घालून आणणं असेल, ह्या गोष्टी घडल्या असतील का नाही ह्यासुद्धा लोकांना समजतात. मग ह्याच गोष्टी जर निवडणुकींच्या अगोदर सांगितल्या गेल्या असत्या तर खरंच लोकांना सुद्धा पचल्या असत्या का नाही तुम्ही कमेंट करून सांगा. कारण आज लोक जागरूक झाले, कोणाला काही समजून सांगून काही करण्याची गरज नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याला कळतात. आता हे मी जे सांगायलो का हे सुद्धा सगळ्या लोकांना कळत आहे. मात्र यावर बोलणं गरजेचं आहे. मग जर निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळेस युद्ध चालू झालेलं आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, त्याच वेळेस पाकिस्तानमध्ये इतर देशामध्ये या इंधनाचे भाव वाढलेले होते. मग त्याच वेळेस जर याची पूर्वकल्पना दिली असती तर लोकांना आजची जी सांगितलेलं आव्हान आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत या पचवायला जड गेल्या नसत्या. मात्र त्या पचत नाहीत. कारण तुम्ही निवडणुका होऊ दिल्या, निवडणुका झाल्याच्या नंतर ते
मुख्यमंत्री पदाचे जे दावेदार होते ते खुर्चीवरही बसले असतील आणि त्यानंतर लोकांना केलेलं आवाहन, आणि तेही तुमच्याच पक्षातले काही मंत्री ते आवाहन पेलत नाहीत, पाळत नाहीत. मध्य प्रदेशमध्ये घडलं, मुंबईमध्ये मुंबईचे अध्यक्ष साटम, त्यांचासुद्धा ताफा नुसता काय तर केर कचरा पाहायला ताफा 20-25 गाड्यांचा. मग हे समाजाला कसं पटल बरं? नाही, मात्र एक गोष्ट आहे की समाज, जनता हे पटवून घेणार आहे, कारण जनतेला या सगळ्या गोष्टी कळतात. मात्र याहून जनतेच्या हेही लक्षात येतं आहे की काम सरो आणि वैद्य मरो, अशी एक हे प्रकार असल्याचं आहे. म्हणजे विधानसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर केलेलं आवाहन, मात्र तरीही जनता जागरूक आहे, या गोष्टी नक्कीच पाळेल आणि त्याचं पालन करील, कारण शेवटी हे देशावरलं एक आलेलं संकट आहे. आता यावर मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपली माहिती कशी वाटली कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.